डेरिव्हेटिव्ह येतं का रे तुम्हाला आता? अरे बाळांनो, अरे डेरिव्हेटिव्ह येतं का? येस सर. डेरिव्हेटिव्ह जर येत नसेल तर मग कठीण आहे, का की नाही? पेपर मध्ये विचारला जाणारा 2 मार्कासाठी प्रश्न, 2 मार्काचा कसा प्रश्न विचारते ते सांगतोय. पहिला आहे बघा, पहिला टॉपिक आहे ग्रेडियंट किंवा स्लोप. काय म्हणतात? स्लोप किंवा ग्रेडियंट. याचं समोर पण काम आहे स्लोप किंवा काय म्हटलं मी, ग्रेडियंट. ओके, स्लोप किंवा ग्रेडियंट. याला यम न दाखवतात. स्लोप हा यम न दाखवतो आपण, त्यालाच दुसरं नाव आहे ग्रेडियंट. ओके ओके. आणि हा यम म्हणजेच असते बाळांनो dy बाय dx असते. काय असते? dy बाय dx. मग मला सांगा, हे तुम्हाला काढता येतं का नाही काढता येत? हो किंवा नाही? येस. dy बाय dx जर आपल्याला काढता येत असेल आणि समोर ऍट अ पॉइंट दिलेला असेल, सपोज 2,3 असं जर दिलेलं असेल, तर या dy बाय dx मध्ये आपण x ची ही व्हॅल्यू टाकतो, नंतर y ची ही व्हॅल्यू टाकतो, आणि जी dy बाय dx ची आपल्याला नंबरच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू मिळते त्याला म्हणतात स्लोप. समजलं का स्लोप काय येतं? येस सर. सगळ्यांना कळालं? असा प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. काय विचारलेला आहे? स्लोप काढण्यासाठी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व किंवा स्लोप म्हणा त्याला. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व. फाइंड द ग्रेडियंट, GRADIENT, ग्रेडियंट ऑफ द कर्व. संपला, पेन पण संपला. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व. जाऊ दे तिकडे. काय दिलं ग्रेडियंट ऑफ द कर्व? xy इज इक्वल टू दिला 6. xy इज इक्वल टू 6 ऍट पॉइंट. ऍट पॉइंट दिला बेटा 1,6. सांगा बरं काय करसान? याच्यावरून काय करायचं? डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. dy बाय dx काढायचा. मग काय करणार? xy इज इक्वल टू 6. याला कसं म्हणणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोघ जण मल्टिप्लाय मध्ये आहेत, मग पहिला ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 6 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल बेटा? 0. मग आपल्याला dy बाय dx काढायचा, म्हणून dy बाय dx वाली टर्म डाव्या बाजूला, हा प्लस y इंटू 1 तिकडे गेला तर मायनस y होईल, आणि dy बाय dx इज इक्वल टू मायनस y अपॉन x होईल. हा x तिकडे गेला तर बरोबर आहे बेटा. येस काय लिहिणार आपण? स्लोप और ग्रेडियंट ऑफ द कर्व. स्लोप किंवा ग्रेडियंट ऑफ द कर्व इज काय यायचंय? m इज इक्वल टू dy बाय dx ऍट विच पॉइंट 1,6. म्हणजे उजव्या बाजूला y च्या जाग्यावर 6 ठेवा आणि x च्या जाग्यावर 1 ठेवा. -6 अपॉन 1 म्हणजे काय आला? -6 आला. समजलं का रे बाळांनो? सर. येस. काहीच अवघड नाही. ज्याला डेरिव्हेटिव्ह समजला त्याच्या टकुऱ्यात बसलं. काही फरक आहे का? फक्त स्लोप कोणाला म्हणतात? dy बाय dx ला म्हणतात. फक्त हा यम शिल्लक आला, हा पॉईंट पुट करणं, बाकी काहीच नाही. एक लाईन शिल्लक आली, हा यम शिल्लक आला, बाकी सगळं ओळखीचं आहे. ऐका ओळखीचं. येस सर. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. काढला? पटापट आटपायचं आहे. ओके, एका घंट्यात मला हे चॅप्टर उडवायचं आहे. आता किती वाजले रे? कालचे इतके 8:30 वाजले. 9:30 पर्यंत मी चॅप्टर उडवणार. 11 पर्यंत तुम्हाला चॅप्टर फिनिश करायचे. 11 वाजेपासून पुन्हा 2 वाजेपर्यंत मी इंटिग्रेशन फिनिश करून देणार आहे. ओके, 11 ते 2 पर्यंत लक्षात घ्यायचं. पुन्हा 2 ते 3, 3:30 पर्यंत तुम्हाला इंटिग्रेशनचे जे जे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत तेवढे क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहेत. आणि ध्यानात ठेवा, मी जेवढं काही घेतलेलं या 2-4 दिवसामध्ये त्यातलं 50 मार्कच्या वर पेपरमध्ये राहील, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नापास होणारा खूप महामूर्ख असं समजण्यात काहीच हरकत नाही. कळतंय का?
हा, जर तसा पेपर आला नाही तर दोषी मी राहीन. बरोबर आहे की नाही? बराबर बोलतोय का रे Yes, sir. बाळांनो? असा प्रश्न आहे आता पुढचा. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व किंवा फाइंड द स्लोप ऑफ द कर्व सुद्धा म्हणतात. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द कर्व. कर्व दिली आपल्याला y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब ऍट x इज इक्वल टू 4, ऍट x इज इक्वल टू 4. काय मिळेल बाळांनो मग? डेरिव्हेटिव्ह काढायचा. काय काढायचा? डेरिव्हेटिव्ह काढायचा. कुणाचा? y इज इक्वल टू काय घेणार? अंडर रूट ऑफ एक्स क्यूब घेणार. याला काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2 अंडर रूट ऑफ जे दिलेलं असेल ते. पुन्हा या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये येणार 3x स्क्वेअर. बरोबर आहे का? येस सर. कळालं नाही? मग dy बाय dx इज इक्वल टू काय येणार? 3x स्क्वेअर अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. मग काय म्हणणार आपण? स्लोप ऑर ग्रॅडियंट. तुम्ही एक जरी लिहिलं, ग्रॅडियंट जरी लिहिलं, स्लोप दिला असेल तर स्लोप लिहिलं तरी चालतं. ग्रॅडियंट ऑफ द कर्व बोथ आर सेम इज. मुलं इथं कन्फ्युज होतात. ग्रॅडियंट विचारलं की आता हे कसं करू, स्लोप जर सांगितलं तर, म्हणून तुम्हाला मी दोन्ही सांगतो. मग काय मिळणार? m इज इक्वल टू dy बाय dx च्या इक्वेशन मध्ये पॉइंट काय घ्यायचा? x इज इक्वल टू 4 घ्यायचा. मग इज इक्वल टू हा 3 x च्या जागेवर 4 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ x च्या जागेवर 4 त्याचा क्यूब. करा कॅल्क्युलेशन. 3 4 चोक 16, 2 4 चूक 16, 16 चूक 64 आणि 64चं अंडर रूट किती येते? 8. 8 दोन्ही 16, 16 गेट कॅन्सल. स्लोप m इज इक्वल टू 3. समजलं का? काहीच नाही सुचलं तर बाय युजिंग कॅल्सी. कळालं की नाही कळालं? हे बाबा हो, समजलं का? हो सर. इकडं स्क्रीनशॉटला समजलंय का? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता. आता मला समजलं सांगा स्लोप. आता मला सांगा स्लोप जर दिला असेल, स्लोप दिले dy बाय dx म्हणजे m ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर पॉइंट काढू शकू आपण. काढू शकू ना पॉइंट? हो सर. येस. काढू शकायलाच पाहिजे आहे का नाही? मग आता बघा प्रश्न कसा आहे. m दिलेला आहे, पॉइंट काढायचा. मग पहिल्या तीच प्रोसिजर, स्लोप काढून घ्यायचा. या प्रश्न लिहा. जिव्हारे बळा. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. Find the point on the curve. Find the point on the curve. नवीन लोकांना काही काही ना असं विचारत पडले असतील की साल्यावर पहिल्यापासून जर सर्कल जर असतो तर फायदा झाला असता. पडले का रे काही लोक विचारात? का नाही पडले अजून? 7x minus 3x square where tangent makes angle, where tangent makes angle. बाकी लोकांनी प्रिपरेशन करा बरं सगळं. 45 डिग्री असं दिलंय. फाइंड द पॉइंट म्हटलंय, हे इक्वेशन दिलंय. मग 45 कशासाठी दिलाय? स्लोप काढण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का स्लोप चा असा पण फॉर्म्युला आहे, शिकले तुम्ही 10व्या वर्गात. m इज इक्वल टू टॅन थिटा असते. शिकले का? येस सर. येस सर. स्लोप काढण्यासाठी टॅन थिटा हा पण फॉर्म्युला असते. मग काय करणार? लेट y इज इक्वल टू 7x मायनस 3x स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 द्यावं लागते. आता डिफरन्शिएट, कारण पॉइंट काढायचं म्हणजे x आणि y काढायचं, म्हणून त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, काय मिळणार मग तुम्हाला? dy बाय dx इज इक्वल टू 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 मायनस 3x स्क्वेअरचा काय मिळते? 6x. इक्वेशन नंबर 2. हा dy बाय dx झाला म्हणजे स्लोप झाला. पण आपल्याकडे स्लोप दिलाय का डायरेक्टली? नाही दिला. मग अँगल दिलाय, मग अँगल वरून स्लोप काढू शकतो का? नाव थिटा इज इक्वल टू 45
देन स्लोप m इज इक्वल टू dy बाय dx इज काय मिळणार मग m इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू काय सांगितलं मी tan थिटा सांगितलं का आता. येस सर. ओके मग tan थिटा घेतला मग याला dy बाय dx लिहितो डायरेक्टली tan थिटा tan 45 किती मिळते tan 45 ची व्हॅल्यू 1. 1 आलं. 1 याला इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 2 अँड 3 दोघांची डावी बाजू इक्वल झाली म्हणून उजवी बाजू काय घेणार इक्वल फ्रॉम 2 अँड 3 मग हा काय इकडे 1 इज इक्वल टू 7 मायनस 6x बरोबर आहे का 1 इज इक्वल टू 7 मायनस 6x इकडे आला तर काय प्लस 6x इज इक्वल टू हा 7 हा 1 तिकडे गेल्यावर काय -1 मग 6x इज इक्वल टू 7 मायनस 1 काय झाला बेटा 6 झाला मग x इज इक्वल टू काय झाला 6/6 फायनली x इज इक्वल टू काय आला रे 1 सर 1 आला. मग x ची व्हॅल्यू 1 मिळाल्यानंतर काय करणार 1 मिनिट हा. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका. कशामध्ये ठेवसान ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. काय मिळते रे 4 in 1 y इज इक्वल टू 7 into 1 मायनस 3 into 1 स्क्वेअर म्हणजे y 7 1 7 1 चा वर्ग 1 3 1 3 वजा 3 7 3 गेले राहिले 4 मग देअरफॉर द पॉइंट इज काय मिळाला मग x ची व्हॅल्यू पहिले 1 आणि y ची व्हॅल्यू 4 समजलं का रे भाऊ. येस सर येस सर. मग चला स्क्रीनशॉट काढून घेऊ. काढला ओके. जमेन का मग असं. हो सर येस सर. क्वेश्चन द्या सर. आता असा प्रश्न दिला ऍट व्हॉट पॉइंट इथं काही स्लोप ग्लोप दिली नाही तरी पण सांगतो मी ऍट व्हॉट पॉइंट ऑन द कर प्रश्न देतो बेटा मी पहिले समजून घ्या. ऑन द कर y इज इक्वल टू e टू पॉवर x y इज इक्वल टू e टू पॉवर x स्लोप इज 1 जमल का. येस सर काय दिलं y इज इक्वल टू e टू पॉवर x माइक ऑफ करत चला बोलणं झालं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx e टू पॉवर x चा e टू पॉवर x स्लोपची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला किती दिली 1 बट स्लोप m इज इक्वल टू माइक ऑफ करा म्हणतोय मी dy बाय dx इज इक्वल टू 1 dy बाय dx च्या जागेवर 1 टाका. कोणाचा माइक ऑन आहे रे हवा सोडते वैभव माइक ऑन करणार बेटा. e टू पॉवर काय आला इकडे x आला मग 1 इज इक्वल टू e टू पॉवर x आहे. चला सांगा मग आता x ची व्हॅल्यू काय असेल कसं काढसान रे याला काढता येईल का तुम्हाला कॅल्सिट काढता येईल का नसेल काढता येत हो, ए सर. टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असते 1 असते माहिती का तुम्हाला 7व्या वर्गात Yes. शिकले 8वी शिकले एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असते 1 असते म्हणून e ची पॉवर जर 0 असेल तरच 1 येणार मग देअरफॉर x इज इक्वल टू काय झाला 0 कळालं का समजलं की नाही. एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू 1 इथे 0 असेल तेव्हा इकडे 1 आला कळालं का नाही कळालं. नाहीतर मग Yes, तुम्ही sir. लॉगॅरिथम चॅप्टर शिकले लॉगॅरिथम नुसार सुद्धा त्याला सोडू शकता पण हा एकच प्रश्न आहे असा ठीक आहे लक्षात आलं का. मग त्यानंतर काय करणार पुट इन 1 मग y इज इक्वल टू e टू पॉवर काय आला 0 इज इक्वल टू e टू पॉवर 0 ची व्हॅल्यू काय आली 1
देअरफॉर y इज इक्वल टू काय आला 1. मग द पॉइंट इज, समजलं का? आलं का रे लक्षात? ए प्रो. येस सर. ओके, करता येईल मग चित्र विचित्र जसं असेल तसं. Next question is very important question. Most important question for your tomorrow's paper. Determine A and B for 4 marks. Determine A and B. Determine A and B such that slope of curve such that slope of curve 2y cube is equal to ax square plus b at 1 comma 1 minus 1 is the same as the slope of x plus y is equal to 0. आता तुम्हाला थोडंफार अगोदरच्या चॅप्टर मधले यायला पाहिजे, आहे का नाही? अगोदरचं चॅप्टर कोणतं? M1चं. तू म्हणसाल सर कुठे काही काम पडते याच्यात तर मॅथ मध्ये? तसंच असते, कुठं काही काम पडते. काय सांगितलं बघा, डिटरमाइन ए आणि बी काढा सच दॅट स्लोप ऑफ कर 2y क्यूब इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस बी ऍट 1 कॉमा 1 मायनस 1 इज सेम ऍज. तो कोणाच्या इक्वल आहे? याच्या इक्वल आहे, बरोबर आहे का? मग याचा स्लोप काढून घेऊ पहिले आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 0. द स्लोप ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज काय? ते x प्लस वायचा स्लोप कधी शिकले का तुम्ही? आठवा सांग. येते का काही स्लोप? काढू शकता तुम्ही याचा. dy बाय dx येईन प्लस x ची व्हॅल्यू काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह 1 येईन इज इक्वल टू काय येणार? 0. मग dy बाय dx इज इक्वल टू काय? मायनस 1 आला का? आला Yes, का रे? आणि जर याच्या व्यतिरिक्त इक्वेशन जर असलं त्याचा स्लोप काढता येईल का तुम्हाला स्ट्रेट लाईन नुसार? हो सर. मायनस बी बाय ए, आठवतं का? याला जर इथं मायनस बी बाय ए जर केला असता, म्हणजे असा प्रश्न असता ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, असं जर इक्वेशन असतं तर मी स्लोप यम इज इक्वल टू काय घेतला असता? मायनस बी अपॉन ए घेतला असता. म्हणजे बीचा वायचा कोएफिशियंट कोण आहे? 1, म्हणून मायनस 1 अपॉन 1 आला असता आणि फायनल आन्सर आला असता माझं यम इज इक्वल टू मायनस 1. कळालं का? येस सर. हो सर. यम इज इक्वल टू काय आला असतं? मायनस 1 आला असतं, बरोबर आहे? मग आता हा मायनस 1 मिळाला, आता याचा स्लोप घ्यायचा. नाव 2y क्यूब इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस बी. ओके, याला काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट. याला इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवा. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळणार आहे बेटा? 2 ऍज इट इज y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. इथे काय? ax क्यूब आहे ना, आहे का? ax क्यूब, ax स्क्वेअर ना, ax स्क्वेअर प्लस बी. मग या ax स्क्वेअरचा काय मिळणार? 2ax मिळणार आणि प्लस बी चा किती मिळणार? हे बी आहे फक्त इथं, सॉरी 2y क्यूब इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस बी. 2y क्यूब इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस बी. तर 2y क्यूबचा काय मिळाला?
3 इंटू 2 6 होणार. वाय स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअरचा ट्वाइस ए एक्स आणि बीचा किती मिळते 0. मग हे झालं 6y स्क्वेअर. डीवाय बाय डीएक्स काढायचं आपल्याला. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू इकडे काय राहिला 2ax. तर 2 कॅन्सल होते ना. हा 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 जर कॅन्सल झाला तर काय राहते आपल्याकडे ax राहते इथं. a आणि x डिवाइड बाय काय होणार 3y स्क्वेअर. कळा डीवाय बाय डीएक्स ऍट विच पॉइंट 1, वन -1 इज इक्वल टू काय राहणार मग ए एक्स ची व्हॅल्यू काय 1, 3 वाय ची व्हॅल्यू -1 त्याचा स्क्वेअर म्हणजे काय मिळालं रे ए बाय 3 -1 चा स्क्वेअर 1 1 इंटू 3 काय मिळाला 3. मग स्लोप ची व्हॅल्यू डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू 1/3 झाली आणि एका डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू -1 झाली. आणि त्यांनी दोन्ही स्लोप काय सांगितले सेम सांगितले इक्वल सांगितले. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार काय येईल बेटा फ्रॉम इक्वेशन 1 and 3 फ्रॉम 1 and 3 दोन्ही इक्वल आहे. मग हा a/3 इज इक्वल टू इथे किती आहे -1 काय मिळणार बेटा a/3 इज इक्वल टू -1 घेतलं तर a इज इक्वल टू किती मिळणार -1 इंटू हा 3 -3 कळालं का. a ची व्हॅल्यू मिळाली ती कशात ठेवायची कशात ठेवसान 14 इक्वेशन नंबर 1 2 मध्ये 2 तिथे एक्स वाय ची व्हॅल्यू सुद्धा काय ठेवायची 1, -1 मग काय मिळणार 2 वाय ची व्हॅल्यू -1 त्याचा क्यूब इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती मिळाली -3 इंटू एक्स स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर ओके आणि प्लस बी करा सिम्प्लिफाय -1 चा क्यूब -1 इंटू 2 -2 1 चा स्क्वेअर 1 1 इंटू -3 -3 इकडे आल्यावर काय +3 इज इक्वल टू काय आला बी 3 - 2 काय आला 1 कळालं का रे. येस सर. ओके काढा स्क्रीनशॉट. दिसत नाही सर. आता दिसते का थोडं वरती करण्याची पेज घेतले ना बेटा. घेतले असते रिकाम फालतू चक्रा मार नाही झालं का बाळांनो. येस सर. इथपर्यंत समजलं का. हे जर समजलं असेल तर आता समोरचा टॉपिक खूप सोपा आहे. 12 मार्काचा टॉपिक आहे समोरचा. किती मार्कचा आहे 12 मार्कचा. फक्त तुम्हाला त्यामध्ये काय येणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे. ओके त्याच्या स्टेप समजून घ्या. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल असा एक टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. हे जमल ना असं आलं तर येस सर.
बघा आता इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि नॉर्मल कसा टॉपिक आहे. ही सपोज कर्वचं इक्वेशन दिलं, ही त्याला आपण टॅन्जंट काढली आणि टॅन्जंटला परपेंडिक्युलर असते नॉर्मल. कळालं का? ही काय झाली टॅन्जंट आणि ही काय झाली बेटा नॉर्मल. टॅन्जंट अँड नॉर्मल. मग मला सांगा टॅन्जंटचा स्लोप डीवाय बाय डीएक्स असते. स्लोप ऑफ टॅन्जंट इज इक्वल टू असते डीवाय बाय डीएक्स ऍट एनी पॉइंट. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय होईल बेटा, सांगू शकता? मायनस वन वन अपॉन अपॉन एम. -1 अपॉन डीवाय बाय डीएक्स. आता बघा मी इथं काय लिहितो माहितीये का, इक्वेशन ऑफ स्लोप ऑफ टॅन्जंटच काढायचं, त्याच्यावर इक्वेशन ऑफ टॅन्जंट लिहितो मी. इक्वेशन ऑफ टॅन्जंट इज y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ टॅन्जंटला मी m न दाखवतो, म्हणजे हा -1 अपॉन m होईल, दॅट इज इक्वल टू m डॅश. ओके, y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप किती आहे m इन ब्रॅकेट x मायनस x1. कळालं का? इक्वेशन ऑफ Yes, टॅन्जंट sir. समजलं का? समजलं सर. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येणार, इथे y मायनस y1 m याचा -1 स्लोप काय m डॅश आहे, याचा स्लोप काय m डॅश x मायनस x1. पण मला हा स्लोप काढायची गरज पडत नाही प्रत्येक इक्वेशन मध्ये. जर नॉर्मलचं इक्वेशन काढा म्हटलं तर स्लोप काढण्याची गरज पडत नाही, स्लोप ऑफ टॅन्जंटच काढायचा आणि हा फॉर्म्युला यूज न करता हा फॉर्म्युला वापरायचा, -1 अपॉन m इन ब्रॅकेट x मायनस x1. कळालं का? समजलंय का बाळांनो इथपर्यंत? येस समजलं इथपर्यंत? मग इथपर्यंत समजल्यानंतर तुमच्या काही गोष्टी डोक्यात आल्या असतील, आयडिया आल्या असतील तुम्हाला. हो सर. डोकं म्हणजे कसं? या फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू द कर्व. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक प्रश्न याच्यावरती येतो 4 मार्क साठी कन्फर्म 1001%. सोपं आहे. ज्याला डेरिव्हेटिव्ह समजलं का नाही त्याला आता सोपं आहे, आणि ज्याच्या डेरिव्हेटिव्ह डोक्यावरून गेलं, ज्यानं फॉर्म्युले पाठ केले नाही त्याचा ठणठण गोपाल आहे, त्याचा पेपर निघत नाही. झालंय का? तुम्ही म्हणसाल काय म्हणता सर, ज्यानं फॉर्म्युले पाठ नाही केले तो बोंबलला. लिहा. नाही चालत का? नाही चालत तर राहिलं बाबा. Find the equation of tangent to the curve. Find the equation of tangent to the curve. काय बेटा इक्वेशन ऑफ tangent to the curve? 4x square plus 9y square is equal to 40 at 3,2. आठवतंय का रे? हे आठवतंय का? सोडू शकता का याला? डिफरन्शिएट करू शकता का? dy बाय dx काढू शकता का? Yes, sir. हो सर. Let 4x square plus 9y square is equal to 40. ओके, काय करणार आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू 4x स्क्वेअरचा काय येणार डेरिव्हेटिव्ह 8x, 9y स्क्वेअरचा काय येणार 18y dy बाय dx. 4 ऍज इट इज x स्क्वेअरचा येते 2x, 2x इंटू 4 झाला 8x प्लस y स्क्वेअरचा येते 2y, 2y इंटू 9 झाला 18y, पण y हा x नाही म्हणून त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 14 चा किती येते बेटा 0. मग 18y dy बाय dx इज इक्वल टू काय येणार, हा 8x तिकडे गेला तर -8x होईल, बरोबर आहे का? मग देअरफॉर 18y dy बाय dx इज इक्वल टू, सॉरी हा 18y तिकडे पाठवा आता, -8x अपॉन काय होणार 18y. करा त्याला सिम्प्लिफाय, काय मिळते dy बाय dx 8 -4x अपॉन 9y भेटेल का? येस सर. Therefore slope of tangent
at which point 3,2 at 3,2 is m is equal to dy by dx at 3,2 is equal to minus 4x ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय 9 याची व्हॅल्यू किती आहे 2. बरोबर आहे का? 3 1 चा 3 3 3 चा 9 2 1 चा 2 2 2 चा 4 minus 2/3 येते का? Yes, sir. Yes, sir. फाइंड द इक्वेशन ऑफ काय सांगितलं? टँजेंट सांगितलं. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट इज काय फॉर्म्युला इक्वेशन ऑफ टँजेंटचा? Y minus Y1 is equal to M x minus y minus y1 is equal to m in bracket x minus x1. मग देअरफॉर y minus y1 म्हणजे कोणता? हा. आणि x1 म्हणजे हा. y1 किती आहे? 2. m किती आहे? -2/3. x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? ही 3. कळालं का? पुट कसं करायचं तर? आता हा जो 3 आपण म्हणला या दोघांना मल्टिप्लाय मध्ये येणार 3 into y किंवा एक स्टेप वाढवून घ्या -2x - 3. कळालं का? 3 into y किती येणार? 3y 3 into -2 -6 is equal to -2 into x -2x आणि -2 into -3 Minus प्लस -2 into प्लस -2 into -3 प्लस 6 होते. मग या दोघांना इकडे पाठवा. मग इथे 2x होईल -2x इकडे आला तर प्लस हा 3y हा -6 आणि हा +6 इकडे आला तर काय होईल? -6. बरोबर आहे का? बरोबर आहे का रे? देअरफॉर 2x प्लस 3y -6 आणि -6 काय होणार आहे? -12 is equal to 0. It is required equation of tangent. It is equation of tangent. कळालं का? जर तुम्हाला याच प्रश्नामध्ये इक्वेशन ऑफ नॉर्मल जर काढायचं सांगितलेलं असेल तर कसं काढणार? इक्वेशन ऑफ नॉर्मल इज कसं येणार बेटा? y minus y1 is equal to -1/m in bracket x minus x1. बरोबर आहे का? कळालंय का? Yes. हा म्हणजे नॉर्मलचं विचारलं किंवा टँजंटचं विचारलं तरी काढता आलं पाहिजे तुम्हाला. मग काय येणार? y minus y1 ची व्हॅल्यू काय होती? 2 -1/m ची व्हॅल्यू काय आहे? -2/3. इथे x मायनस x1 ची व्हॅल्यू किती होती? 3. मग आता हा वर जाईन 3 याला मल्टिप्लाय मध्ये म्हणजे काय येणार? y - 2 इज इक्वल टू 3 into -1 -3/-2 इन ब्रॅकेट x - 3. हा -2 अपॉन मध्ये इकडे याला आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय मध्ये येणार y - 2 आणि हा -3 यालाच मल्टिप्लाय मध्ये राहणार. -2 into y -2y -2 into -2 +4 -3 into x -3x -into +3 into 3 9. याला इकडे पाठवा काय होणार? +3x हा -2y +4 हा +9 इकडे गेला तर -9 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x - 2y 4 - 9 किती येतं? -5. आलं का बाळांनो? हॅलो सर, ते -3/-2 मायनस कॅन्सल नाही होणार? कॅन्सल झालं तरी चालते. कॅन्सल केलं तर तुमच्या इक्वेशन मध्ये इथं -3x येईल. नंतर पुन्हा तुम्हाला टोटल इक्वेशनला मायनस करायचं ते प्लस होईल. तुझ्या म्हणण्यानुसार सांगतो मी कसं ते बघ. तुझं असं म्हणणं आहे बेटा, दिसतंय? तुझं म्हणणं आहे हा मायनस मायनस जर कॅन्सल केला तर हा राहील y - 2 इकडचा, हा होईल 3/2 आणि हा येणार x - 3. हा 2 इकडे येईल 2 into y -4. माइक ऑफ करा. 3 into x 3x 3 into -3 -9. हा 3x इकडे आला तर आता यांना इकडे पाठवू आपण म्हणजे 0 इज इक्वल टू काय होईल? 3x हा 2y तिकडे गेल्यावर -2y हा -9 आणि हा -4 तिकडे गेल्यावर +4. बरोबर आहे का? +4 मग 0 इज इक्वल टू हा काय राहिला? 3x -2y -9 +4 काय आला? -5. म्हणजेच तुम्ही असं पण लिहू शकता ही साइड लेफ्ट साइडला 3x - 2y -5 इज इक्वल टू 0. कळालं का? येस सर. ओके. खालचे कॅल्क्युलेशन हे तुमच्या पद्धतीने करायचे असतात जे आतापर्यंत तुम्ही शिकले तुमच्या जीवनामध्ये.
पक्षांतर करणे वगैरे जे काय आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ टू ब्रॅकेट, हे तुम्ही 5वी 6वी 7वी 8वीत शिकलेत तुम्ही. इक्वेशन ऑफ टॅन्जंट नॉर्मल समजलं हो कसं करायचं ते? काहीच अवघड नाहीये. हा, फक्त पेपर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आवर्जून, फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट म्हटलं का नाही, माईक ऑफ करा कृपया करून, तुम्हाला विनंती आहे माझी, माईक ऑफ करत चला बोलणं झाल्यानंतर. पंकज, फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट जर विचारलं तर टॅन्जंटच काढायचं, नॉर्मलचं काढायचं नाही. आणि फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलं तर इथून खाली सोडून द्यायचं, टॅन्जंटचं काढायचं नाही, डायरेक्ट इथपर्यंत स्लोप काढला की नॉर्मलचं काढायचं. कळालं का? समजलंय का मी काय सांगितलं? आणि दोन्ही काढायचे सांगितलं तर पूर्ण सोडवायचं. जर तुम्ही टॅन्जंटचं सांगितलं, टॅन्जंट सोबत नॉर्मलचं जर काढलं तर ते जर येडं असलं तुमचा 1 मार्क कट करण तुमचा. लक्षात आलं का? शिल्लकचं हुशार व्हायचं नाही, टाइम पण गमवायचं नाही. कळतंय का? दोन प्रश्न सोडून पासाल का? स्क्रीनशॉट काढला का? हो सर. हो सर. काढला? दोन क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू द टॅन्जंट अँड नॉर्मल दोन्ही सांगितले ना. फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. ज्यांनी सॉल्व्ह केलं त्यांनी ग्रुपवर टाकून द्यायचंय, बाकी लोकांनी चेक करून घ्यायचं. टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व. आपलं कुठं चुकलं ते बघून घ्यायचं. शांततेत सोडवलं प्रॉपरली तर चुकणार कोणाचंच नाही. y इज इक्वल टू x इन ब्रॅकेट 2 मायनस x ऍट द पॉइंट 2,0. करता येईल का? याचा डेरिव्हेटिव्ह करता येईल? पहिले हो लागले सर. तर x नात मल्टिप्लाय करून घ्या. पहिले लागले तर x नात मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे y इज इक्वल टू 2x मायनस x स्क्वेअर. कळालं का? समजले का? येस नंतर सर. इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल फाइंड आउट करा. जमेल का डेरिव्हेटिव्ह काढणं? हो सर. आता पुढचा पॉइंट पण लक्षात ठेवायचा. फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट. फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू द सर्कल x square plus y square plus 6x minus 6y plus 6x minus 6y minus 7 is equal to 0. Minus 7 is equal to 0. At a point it cuts. At a point it cuts. At a point it cuts the x-axis. It cut the x-axis. एवढं दिलंय. x-axis ला कट करते म्हणजे काय रे? हा, x-axis ला जर लाईन कट करत असेल तर y ची व्हॅल्यू काय झाली तिथे? 0. लक्षात राहील का? x-axis ला जर कट करत असेल तर y ची व्हॅल्यू काय झाली? 0. समजलंय का? मग काय करणार बघा, हे सोडून देतो मी तुम्हाला. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x मायनस 6y मायनस 7 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर. ओके. टॅन्जंट कट x एक्सिस. टॅन्जंट कट x एक्सिस दॅट इज y इज इक्वल टू 0. मग देअरफॉर काय बनेल? हा, x स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू 0, त्याचा स्क्वेअर प्लस 6x मायनस 6 इंटू y ची व्हॅल्यू 0 मायनस 7 इज इक्वल टू 0. मग x स्क्वेअर प्लस काय झाला? 6x मायनस 7 इज इक्वल टू 0. इथे पॉइंट दिलेले नाहीत. पॉइंट काय सांगितला? कट्स x एक्सिस असं सांगितलं. म्हणजे y ची किंमत 0 जर झाली तर x ची काढा, असं त्याचं म्हणणं आहे. मग x ची व्हॅल्यू कशी काढता येईल? आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येईल तुम्हाला.
7 1 7 प्लस 7 का 6 1 6 रे, जमेल का? काय करतील फॅक्टर? -6 प्लस प्लस 7 प्लस 7 -1 ना. हो सर. 7 1 7 प्लस इंटू मायनस मायनस, सातातून एक गेले 6 राहतात. आणि नाही समजलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅल्सीवर सॉल्व्ह होते. मग एक्स स्क्वेअर प्लस 6x आहे तर त्याच्या जागेवर काय घेणार आपण 7x मायनस काय घेणार x मायनस 7 इज इक्वल टू 0. कळालं का? किंवा याचा जर कोएफिशियंट जर 1 असेल तर डायरेक्टली ही स्टेप न लिहिता तुम्ही डायरेक्टली कसं घेऊ शकता माहितीये का? x प्लस 7 एक घ्यायचा आणि x मायनस 1 इज इक्वल टू 0 घ्यायचा. मग देअरफॉर x प्लस 7 इज इक्वल टू 0 घ्यायचं एकदा आणि x मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू काय झाला मग -7 झाला और x इज इक्वल टू काय झाला 1 झाला. समजलं का? इथपर्यंत कळालं का? सर ह्या खालचं दोन व्हॅल्यू दाखवणार. मिळाल्या, ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आणि वायची व्हॅल्यू मिळाली. x प्लस 7 इज इक्वल टू 0 होता म्हणून x इज इक्वल टू -7 झाला. x मायनस 1 इज इक्वल टू 0 होता म्हणून x इज इक्वल टू 1 झाला. मग आपल्याला x च्या व्हॅल्यू मिळाल्या, y ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे आपल्याला पॉईंट माहित झाले. देअरफॉर द पॉइंट्स आर, काय पॉईंट होतील? -7 दोन पॉईंट होतील. आता पॉइंट्स आर किती येणार? -7, 0 एक अँड 1, 0 दुसरा. आता हे जे इक्वेशन 1 आहे त्याला आपण डिफरन्शिएट केलं तर कोणाची व्हॅल्यू भेटते? dy/dx ची. डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस y स्क्वेअरचा 2y dy/dx प्लस 6x चा 6 मायनस 6y चा 6 dy/dx मायनस 7 चा 0 इज इक्वल टू 0. dy/dx च्या टर्म डाव्या बाजूला घ्या 2y dy/dx मायनस 6 dy/dx इज इक्वल टू हा 6 तिकडे गेल्यानंतर काय होणार? -6 2x पण तिकडे गेला तर काय होईल? -2x -2x -6 होणार. आलं की इथपर्यंत लक्षात? येस सर. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. काढला? येस सर. त्याच्या समोरची स्टेप बघा काय आहे. आता यातला dy/dx कॉमन काढणार आपण. dy/dx कॉमन काढला तर काय राहणार बेटा इथं? 2y - 6 इज इक्वल टू इकडे काय राहणार? -2x - 6. मग ह्या dy/dx या दोघांमधलं काय कॉमन निघतं? -2 कॉमन काढलात काय राहील? x प्लस 3 राहील. बरोबर आहे का? -2 बाहेर आला -6 अपॉन -2 प्लस 3 होतं. डिवाइड बाय या दोघांमधला पण 2 जर कॉमन काढला 2 बाहेर येणार, इथे काय राहील? y - 3. समजलंय का? 2 टू गेट हो सर. कॅन्सल. लक्षात आले बाळांनो? मग 2 टू कॅन्सल झाला तर dy/dx काय येणार तुमच्याकडे? -x प्लस 3 अपॉन y - 3. कळालं इथपर्यंत? अजून स्लोप काढला का? नाही. आता स्लोप आणि इक्वेशन तुम्हाला किती मिळतील? 2 मिळतील. इक्वेशन ऑफ आणि स्लोप ऑफ काय काढायला सांगितलं तुम्हाला? टँजंट आणि नॉर्मल दोन्ही काढायला सांगितलेलं. काही टँजंट काढायला सांगितलेलं. आपण टँजंट आणि नॉर्मल दोन्ही लिहिले ना. टँजंट नॉर्मल दोन्ही काढू शकता, पण तुम्हाला टँजंटच विचारलेलं आहे. जे विचारलं ते काढा, मी तुम्हाला दोन्ही सांगतोय. चालेल? लक्षात आलंय का? क्वेश्चन हो मिक्स सर. करतोय म्हणून मोठे होते. हा, मग काय करणार आपण? पहिलं घेणार फॉर. एक पॉइंट काय दिला तुम्हाला? -7, 0 -7, 0 इकडे. आणि इकडे काय येणार? फॉर. दुसरा पॉइंट काय? 1, 0. मग स्लोप ऑफ टँजेंट m इज इक्वल टू काय मिळणार सांगा? dy/dx at -7, 0 इज इक्वल टू मायनस x ची व्हॅल्यू काय बेटा? -7 प्लस 3 डिवाइड बाय y ची व्हॅल्यू काय? 0 -3. करा सिम्प्लिफाय. m किती येते? -7 प्लस 3 -4 मायनस प्लस 4 0 -3 -3 म्हणजे काय आला? -4/3. बरोबर आहे का? कॅल्सी टाकलं येस सर. तरी
आला -4/3. मग स्लोप ऑफ काय करायचं आपल्याला? स्लोप ऑफ म्हणतो, इक्वेशन ऑफ काय घ्यायचा? टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ काय घ्यायचा? टँजेंट. काय रे इक्वेशन ऑफ टँजेंट? y मायनस y1 इज इक्वल टू काय रे? m इन ब्रॅकेट x मायनस x1. मायनस एक्स मग y मायनस y1 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे? 0. m किती आहे? -4/3. x मायनस x1 किती आहे? -7. ओके, x किती आहे? -7. ठीक आहे, करा सिम्प्लिफाय. त्याला काय मिळते बेटा? y मायनस 0y, y इंटू 3 किती झाला? 3y इज इक्वल टू -4 इंटू x -4x. हा मायनस मायनस प्लस 7 इंटू -4 7×28 -28. आता -4x इकडे पाठवा म्हणजे काय होणार? 4x प्लस हा 3y -28 इकडे आला +28 इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ टँजेंट. आलं का लक्षात? कळालं का? येस Yes. सर. इक्वेशन ऑफ नॉर्मल काढता येईल? येस सर. काय ना इक्वेशन ऑफ नॉर्मल? y मायनस y1 इज इक्वल टू -1/m इन ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू किती बेटा? 0. 0 -1/m ची व्हॅल्यू किती आहे? -4/3. मायनस x मायनस x1 ची व्हॅल्यू किती बेटा? -7. कुठून आणलेलं तुम्ही? हे कुठून आणले? मोबाईल आहे, फोन नाही का? याचं काढता येईल का बाळांना तुम्हाला? भेटत नाही का? येस सर. हा, येस सर. हो सर. ठीक आहे, चालेल. करा तेवढं बाळांनो, आणि अगोदरचा क्वेश्चन पण सॉल्व करा.